सोनाली कदम. नमस्कार, माझे नाव सोनाली मंगेश कदम. माझ्या कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं आणि कथेचे लेखक आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून विमानात ताडकन उडी मारली. ज्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्याने त्या गावाकडे पाहून बरेच जण आपली नजर आकाशात सूर्याकडे झुकावली. सूर्य तेव्हा मावळत होता. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा गावाकडे पाहून त्या शहराकडे पाहत होता. तो आता चोरबुळत होता, कारण त्याला आता अंधाराची गरज होती. त्याची लाडकेली नापदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकऱ्या टाकत होती. हा भीमा तसा अंगा बेंडाचा चबरा होता. बरपाई कोणासारखा दिसे. त्याचे प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, मलेदार मिशा, रुंद पंटापट चेहरा पाहता कित्येक दाटांना उडीच करत असते. भीमाचं गाव दुपारण्याच्या टाकी होतं, पण रेड्याचं बळ अजूनही पोट भरत नाही, म्हणून तो या मुंबईत आला होता. त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालखी लागली, पण त्याला काम काही मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, बायकोला पुतळ्याची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून निराश होऊन भीमा या जंगलात उपनगरात आला होता. शेवटी शोधता शोधता शेजारच्या डोंगराच्या खाली भीमाला काम मिळालं. काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी मिळाल्यामुळे भीमाला अतिशय आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन डोंगराला जाऊन टक्कर देत होता. त्यानं टीका हातात घेतात डोंगर मागं सरकत होते आणि सुटकी उचलतात काळे पाषाण तोंड बदलत होते. त्यामुळे कंत्राटदारी खुश होता आणि भीमा संतुष्ट होता, कारण भीमाला चांगला पगार मिळत होता. परंतु मित्रांनो, तुमचं आमचं आपल्या सर्वांचं जीवन प्रॉब्लेम्सनी भरलेलं असतं की नाही? सगळ्यांच्या जीवनात प्रॉब्लेम्स येतातच. अगदी त्याप्रमाणे भीमाच्या आयुष्यात देखील एक नवं संकट उभं राहिलं. भीमा ज्या खाणीवर कामाला जात होता ती खाण 6 महिन्यात बंद पडली. भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. एके सकाळी भीमा कामावर रुजू झाला आणि तेव्हाच त्याला कळले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावून गेला. उपासना त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली. क्षणात तो विमानसेनेच्या डोहात उडाला. उद्या काय? हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगावरील कापड काखीत दाबून उद्विग्न मनस्थितीत भीमा घराकडे निघाला. घराकडे जाता जाता त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर पडली. ती राख मळ्याची होती. अहो, मेलेल्या माणसाची मळ. जळती हाडं सर्वत्र पसरली होती. मानवी हाडांच्या जळक्या फुटल्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बिचारं बेकार असेल, कंटाळून गेलं असेल, सुटलं असेल एकदाचं, असं तो मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2 दिवसात उपासना सुरू होईल. मग नाक रडत बसेल. बायको मलत होईल. आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखीच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्यानं वाकून निरखून पाहिलं तर एक तोळा सोन्याची अंगठी. त्यानं ती चटकन उचलली आणि मुठ करकरून दाबली. 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत. त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवीन शोध लागला. जगण्याचा नवीन मार्ग सापडला. तेव्हापासून त्या प्रदेशात तो सर्वत्र हिंडू लागला. नदी नाले मसवटे बुडवू लागला. त्यातून बाळी मुदी नद पुतळी वाळा असे दररोज काही घेऊन येऊ लागला. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असतं ती राख श्रीमंताची आणि ज्याच्या राखेत सोनं नसतं ती गरीबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. त्यामुळे जगावं तर श्रीमंतानं आणि मरावं तरीही श्रीमंतानं. गरीबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पावनाला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. मरते समय जो तोळावर सोनं दाढेत घेऊन मरतो तोच खरा भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं आणि मढ्याच्या उग्रतेनं त्याचं जीवन उग्र झालं होतं. संध्याकाळ होत चालली होती. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं.
आता कुठेतरी बाहेर जाणार हे लक्षात येऊन भीमाच्या बायकोने मला विचारलं, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको, मड्याची राख, सोनं, संसार हे सारं विकलीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको, मी काही करीन. माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे? तसं नव्हे हो, हे भूतासारखं हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. अगं तुला कोणी सांगितलं मग समत्यात भूत असतात? अगं हे मुंबईत एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेले त्या समत्यात घुसतात असं म्हणून भीमा निघाला. बाहेर घोर अंधार निर्माण झाली होता, परंतु त्याला कसलीच भीती वाटत नव्हती. सकाळी येताना परकर पोलका, लुगडं आणि खजूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं फुल्याचं टोळकं उगी देऊन पळत होतं. वाटेत साप चळचळत होता. दूर कुठेतरी घुबड बेसुरती भर घालत होतं. त्या निर्जन ओसाड जंगलात सर्वच काही निर्जन होतं. कानोसा गेट भीमा गावाच्या जवळ पोहोचला. त्यानं खाली वाकून पाहिलं. गावात सामसूम झाली होती. मध्येच कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे विचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे हे पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरला आणि आमच्या सावकाराची नवी गोष्ट शोधू लागला. या नदीवरून त्या नदीवर उड्या मारू लागला. या नदीवरून त्या नदीवर उड्या मारू लागला. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन पटकन बसला. वर भरभरत होतं. मोठ्या खिडकीच्या जुन्या जावळ्या फडफडत होत्या. कुणीतरी मुसमुसत होतं, गुरगुरत होतं. तसा भीमा पुढे सरसावला. तो सर्व काही शांत झालं. तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा आवाज आला. तसा भीमा जागीच थांबला. विद्युत गतीला भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आज आयुष्यात तो प्रथमच भयचकित झाला होता. परंतु दुसऱ्या क्षणी त्याला स्वतःला सावरलं, कारण खरा प्रकार त्याच्या लक्षात आला होता. कारण आजच्या सावकाराची ती नवी गोष्ट त्याच्या जवळच होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला टोपे उकरीत होती. हे पाहून भीमाला राग आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं म्हणून तो गोरीवरची माती काढू लागला. हे करत असताना कोल्ह्याने भीमाला पाहिला. एक कोल्हा भीमा तो भीमाला धावला. भीमाचा लटका तोडून तो पुढे पळाला. भीमाला अंगावरचं पोकं टाकलं. रणधुमाळी पुन्हा फुंकली. कोल्हा पुन्हा फुंक द्यायला तयार झाला. तसं भीमाने त्याला पहाडीचा दणका दिला. कोल्हा बाजूला गाडत झाला. रणधुमाळी पुन्हा फुंकली. तशी बाजूची कोल्ही न तुटून पडली. जिकडून कोल्हे येईल तिकडून तो दणका मारत होता आणि कोल्हे पडून पडत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक वीर कोल्ह्यांची लढत होता. उद्याच्या अन्नासाठी आणि मण्यासाठी. पशु आणि मानव यांच्या मृतदेहासाठी दारुण पेटलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. तोच अवसर निघास भीमानं त्या मुलगीत ते प्रेत उचलून वर काढलं. मग काडीकडून प्रेताची पाहणी केली. चपळाईकडून प्रेताचे हात साचवून काढले. हातात एक अंगठी होती, त्याला ती ओरबाडून काढली. कानात मुंगी होती, ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्कीच सोनं असणार, म्हणून त्यानं तोंडात हात घालण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रेताची साखळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या तबड्यात घातली आणि दुसऱ्या हाताची बोटं प्रेताच्या तोंडात घातली. त्यामुळे दबा करून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेगोळी केली. कोल्ह्यांच्या कोल्हेगोळीमुळे कुत्री जागी झाली आणि कोल्ह्यांनी गाव जागा केला. आलं, कोल्ह्याने प्रेत खाल्लं असं कुणीतरी ओरडलं. तिथे ऐकून भीमा घाबरला. काही प्रेताच्या तोंडातून त्याने एक अंगठी काढली, खिशात टाकली. पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या तोंडात घातली, बोटं काढली. नंतर पहार काढण्याऐवजी आधी त्यानं पहारच काढली. घटकन त्याची 2 बोटं प्रेताच्या दाटकी जळकली. आणि त्या सुपारी सापडावी तशी परिस्थिती निर्माण झाली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवली. त्याच वेळी गावातून येणारी माणसं त्याला दिसली. आता ह्या माणसांनी आपल्याला पाहिलं तर मार हाणून पोलिसांच्या हवाले करणार. हा विचार डोक्यात घेऊन भीमा वैतागला, निर्माण पेवाला, आपली करा, पडव्या, सोड मला असं तो जोरानं ओरडला. काय करावं त्याला सुचत नव्हतं. आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून फळून त्याने आपली बोटं काढली. पण आता ती कातरली गेली होती. नुकती तांबडीला चिकटून लोकत होती. ती तशीच घेऊन त्याने घराकडे पळ काढली. घराकाठात रडारड सुरू झाली होती. डॉक्टरांनी भीमाची ती 2 बोटं कापून काढली होती. हत्तीसारखा भीमा आता लहान मुलाप्रमाणे रडू लागला होता. कारण डोंगर पोखरणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. धन्यवाद. नमस्कार. कथेचं नाव लक्ष्मी. लेखक शनाना. सकाळी 5:30च्या मोटारनं मला माझ्या गावाला जायचं.
तेही महिनाभराचे. आता माझी लगबग सुरू आहे, पण रात्री 12 वाजेपर्यंत मला काही झोप नव्हतं. रात्री 12 वाजेपर्यंत मी आणि माझी बायको भांडत होतो. बायको आपली उशी तोंड घालून रडत होती आणि मी काही शंकरकंठ अशा मनाने मच्छरदाणीच्या कोपऱ्यातले डाग पाहत. मला रात्री 12ला कदाचित झोप लागली असावी. झोप 12ला लागली आणि उघडली ती रात्री 3 वाजता. झोप मोडली ती माझी लेक सरिता तिच्या जोर जोरात रडण्याच्या आवाजाने. माझी बायको दचकून उठते, तिला थोपटवू लागते. मी चिडून उठतो, अंगावरील पांघरूण पायाची झुगारून देतो आणि मच्छरदाणीत बसून सरिताला आणि स्वतःच्या नशिबाला शिव्या देऊ लागतो. बायको केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहते आणि म्हणते, अहो तुम्ही निघा, मी हिला बाहेरच्या खोलीत घेऊन जाते. तुम्हाला सकाळी लवकर जायचंय ना? हो हो निघतो ना. माझ्या कर्माला तर माझ्या डोक्याशी रडत आणि म्हण निजा म्हणून कार्टी कुठची केव्हाची रडते काय माहिती, मीच बाहेर निघून जातो. मी उठणार इतक्यात बायको उठते, निमूटपणे सरिताला घेते आणि बाहेरच्या खोलीत निघून जाते. मीही थोडा वेळ शिव्या देत बसतो. त्यानंतर पडलो. सरिताचा आवाज शांत झाल्यानंतर मला झोप लागली. सकाळी 4 वाजता गजर झाल्यानंतर मला खडबडून जाग येते. मला विचारांचं चक्र सुरू होतो, आता मला उशीर होणार. बायकोला हलवून उठवणार, आवाज देतो, सिंधू ए सिंधू. बायकोचा ओढ येत नाही. आता जोरात तिला हलवायचं आणि उठवायचं. इतक्यातच पाहतो बायको अंथरुणात नाही. नेमकी गेली तरी कुठे? आता हळूच उठून स्वयंपाकघराच्या दिशेने वळू लागतो. जेव्हा स्वयंपाकघराच्या दिशेने वळतो तेव्हा जाऊन तिथे बघतो तर स्वयंपाकघरात एक दुपटं टाकून त्यावर माझ्या लेकीला सरिताला झोपून माझी बायको चुलीजवळ पाणी करत बसते. मी तिच्या समोर जाऊन बसतो. ती माझ्या समोर चहाचा पेला करते. मी चोरट्यासारखा चहा पीत असतो. मला असं वाटतं की तिने मला विचारावं, अहो चहा कसा झालाय आणि ह्यावर्षी अगदी छक्क झालाय हो, आणखी आहे का? एकीकडे असं त्रयस्थपणाने आणि दुसरीकडे तिला खुश करण्याच्या उद्देशाने म्हणावं. मात्र माझा हा अंदाज फोल ठरतो, कारण ती मला असं काहीच विचारत नाही. यावर मला आणखी संताप येतो आणि मी तिला चिडून म्हणतो, चहात साखर कमी आहे बरं का? दररोज चहा केला जातो तरी शिकवायला हवं का? पण आमची कोणाला परवा, आम्ही नुसतं गुरासारखं राहायचं नाही का? आता पुन्हा सिंधू उठते, माझ्या चहात निमूटपणे येऊन साखर टाकते. मला विचारते, आणखी देऊ का? नको थँक्स. हा शब्द बहुधा तिला फुटला असावा. तिच्या डोळ्यात पाणी तर आलं. ती आंघोळीचं पाणी बाथरूम मध्ये ठेवून होते. आंघोळ करून देवाचं म्हणत म्हणत मी बाहेर येतो. सहजच सरिताच्या डोक्याला हात लावून पाहतो. तिला ताप आलेला असतो. हो ताप आलेला दिसतोय. आधीच डॉक्टरांची बिलं भरता भरता मी टेकीला आलो. त्या ह्या काळजीची भर. बायको चटकन उठते, तिच्या पोटाला हात लावते आणि म्हणते, नाही हो तुम्ही आता आंघोळ करून आला आहात ना, म्हणून तुम्हाला तिचं अंग गरम वाटतंय. तिला ताप वगैरे काही नाहीये. हो हो MBBSच नव्हे मोठी तू. आता 5 वाजले. 5:30ची मोटार चुकेल बरं का? मला निघायला हवं. डबा भर फक्त माझा. असं म्हणून मी लगबगीने बॅग भरतो. दरवाजाजवळ येऊन उभा राहतो. बायको माझ्या मुठीत येऊन डब्याची पिशवी देते. मी तिला निघतो हा एवढंच म्हणतो आणि ती मला पोचल्यावर पत्र मात्र नक्की पाठवा एवढंच सांग. आता मी तिथून निघालो. दरवाजातून बाहेर पडून 4 पावलं पुढे जाऊन गेले. 4 पावलं चालल्यानंतर मला असं भासतं की मला मागून कोणाची तरी हाक येत असते. हो ती हाक असते माझ्या बायको सिंधूची. हाक असते, अहो. मला हाक ऐकू येते तरी सुद्धा 4 पावलं मी अजून पुढे जाते. पुन्हा एक हाक ऐकू येते, अहो जरा थांबा. मी तिथेच थांबतो. माझी बायको धावत धावत माझ्या जवळ येते आणि लवंग सुपारीची पुडी माझ्या हातात देते. मला म्हणते, मोटार लागेल कदाचित, जवळ असतो. मी तिला पुन्हा तेच निघतो हो असं म्हणून तिथून निघतो आणि माझी बायको पुन्हा मला पोचल्यावर पत्र मात्र नक्की पाठवा याची आठवण करून देते. आता मोटारीत बसून मी माझ्या बायको सिंधू पासून, माझी लेक सरिता पासून फार फार लांब जाते. अर्थात ती माझी चुकी होती बरं का. माझी चुकी असताना सुद्धा मी तिच्याशी भांडलो. त्याही महिनाभर तिच्यापासून लांब राहण्याचा
मला पुन्हा पुन्हा सारखं सॉरी म्हणावं लागेल. म्हणतात ना, पुरुषी अहंकार होता की माझ्यात पण. नाही, आता ठरवलं. मला काहीच सुचत नव्हतं. शेवटी तीच माझ्या घराची लक्ष्मी ना. आता गावाला उतरायचं आणि सर्वात आधी तिला पत्र लिहायचं. पत्रात सर्व काही लिहायचं बरं का. मी चुकलो, मी मूर्खपणा केलो, माफी सुद्धा मागायची. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी कातर वेळेला गावाला उतरल्यानंतर घरी गेल्यावर मात्र सर्व कामे माझ्याच मागे होती. तीच डबा उघडणं, जेवण बनवणं, गादी उघडणं आणि जाऊन झोपणं. प्रवासाचा थकवा आला होता, अगदी क्षीण आला होता. पायाने गादी उघडली आणि गादीवर जाऊन बसलो आणि मग आठवलं, अरे च्या, एक काम मात्र राहून गेलं. तेच ते कंटाळा. सुखरूप पोचल्याचं पत्र घरी पाठवायचे. मी कार्ड घेतो. मला माहीत आहे ना की ह्या पत्राची वाट माझी बायको सिंधू किती आतुरतेने पाहत असणार, तरी मी त्या कारणावर फक्त 4 ओळी रखडतो. बघा हा कोणत्या. मी सुखरूप पोचलो, काळजी नसावी, इथे आल्यावर सर्व काही मलाच करावे लागेल, वगैरे वगैरे. आणि तेव्हा जुन्या संस्कारांनी पोचलेला आणि पुनः जागृत झालेला माझ्यामधला पुरुषी अहंकार खदखदून हसू लागला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वराली संदीप कानवसे. माझ्या पत्नीचं नाव आहे कुटुंब. लेखक आहेत सुरेश कुलकर्णी. शांताराम समोरच्या आरशात स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे दिसून जातो. अंगावरचा सफारी त्याच्या पोक्त वळाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाला मान डोलवली. या सफारीचं नाव ना तंबाखूसारखं असतं. तंबाखू जशी लग्नाच्या मांडवापासून बसवण्यापर्यंत कुठेही चालून जाते, तसंच या सफारी हाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टपाशी बांधून मैत्रीत सामील कुठेही बघून दिसत. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना नेहमी सफारी घेतो. तसं शांताराम आणि काम यांचं व्यस्त प्रमाण. पोटाची खळगी भरण्यासाठी याला
लवकरात लवकर तिथून निसटण्याचा त्याचा प्लॅन. तो बाहेर आला. मांडवामध्ये 5-6 तरुणी पण गुरुजींच्या आजूबाजूला बसली होती. गुरुजी मंत्र म्हणत होते आणि ते ज्या सांगतील त्या आहुती यज्ञांमध्ये दिल्या जातात. शांताराम एका कवटाजवळ जाऊन उभा राहिला. काही वेळाने त्याचं लक्ष खाली ठेवलेल्या पांढऱ्या शुभ्र रुमालाकडे गेलं. त्यामध्ये काही आभूषणे तशीच उघड्यावर ठेवली होती. ते दागिनीची बाई सांभाळ होती की थोडीशी बावड नसत. समोर दागिने उघड्यावर ठेवून पाठीमागे वळून पाठच्या बाईला आपला नवरा कसा नालायक आहे हे पटवून देण्याची ती म्हणून होती. शांतारामने तिथंच बसकट मारली. काही वेळाने कन्यादानासाठी कोणी आहे का गुरुजींनी पुकारले. आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. कोणीच पुढे गेले. बहुधा त्या मुलीला बाप नसत. हे काय ओच पाहिलं या पुढे ह्या कन्यादानाचं पुण्य मिळवलं. गर्दीतून कोणीतरी शांतारामकडे घेऊन गेले. नाईलाजाने शांताराम कन्यादानासाठी उभा राहिला. मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याला बलबलून आले. कुंदाचा मामा आडवा आला नसता तर आज आपली मुलगी याच करायची. आपलेही लग्न झाले असते, संसार असते. कदाचित तिचेही कन्यादान असेच केले. अंगाखांद्यावर वाढवलेलं लेख काल परवापर्यंत न पाहिलेल्या मुलाच्या हाती सोपवताना शांताराम विचारात हरवून गेले. त्याचे डोळे पाणावले. ओल्या डोळ्यांकडे हात नेताना मध्येच आवाज आला, गौरी तुझं मंगळसूत्र. मगाची बाई किंचा आली. नवरी मुलगी टक लावून शांतारामच्या खिशाकडून लोंबणाऱ्या मंगळसूत्राकडे बघतो. शांतारामने खाली मांडून खिशाकडे बघतो. मगाशी घाई खिशात सारलेल्या दागिन्यांमधून अर्धवट लोंबणारा मंगळसूत्र त्याला दिसत होतं. खिशाची टाकी उसवल्याचे शांताराम विसरला. चोर चोर क्षणात दरका झाला. बाया पोरं पुरुष जे भेटेल ते याच्यात वाटेल तसे शांतारामला बुडवू लागले. थांबा समजे थांबा. नवरी जीवाचा आकांतानं ओरडली. आता काय जीव घेता का त्याचा? पोलीस आले बोलवा. या अशा भटक्यांना उगा करून मारायला पाहिजे. गर्दीतून कुणीतरी ओरडले. अहो कायदा हाती नका घेऊ. मी म्हणते तेच करा. गौरी कणकणीने सांगतो. इतक्यात पोलीस आले. पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले. झडती घेतली. त्याचा मागाचा गुलाबी फेटा विकून पडला. सफारीच्या चिंध्या झाल्या होत्या आणि त्यातून मोठे पडलेली त्याची कळकट कन्या दिसत. हे दागिने तुमचंच आहेत का? पोलिसांनी विचारलं. वय माझ्यावालेच आहे. गौरी म्हणाली. ठीक आहे. लग्न समारंभ झाल्यानंतर ठाण्यात येऊन तक्रार करतो. लग्न इथे लागलंय, आम्ही याला घेऊन जातो. न खायची गरज नाही. माझी काळी तक्रार नाही. शांताराम सगळे काहीच तक्रार नाही. ते मला सापडून शकतात. गर्दीतून तुझूच वाढली. नाही माझी काही तक्रार नाही. गौरी थांबू. तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही काहीच करू शकत. पण एवढं लक्षात ठेवा, तुमच्या अशा वागण्याने या सोट्यांची हिंमत वाढते. पोलीस निघून गेले. पोलीस का वाचवलंच मला? प्रत्येकाच्याच मनांतर शांतारामला गौरीला गेली. बाबा मी अनाथ पोर आहे. बाप काय असतो ठाव नव्हतं. पण आज तुझ्या डोळ्यातलं मनावा बघितल्यावर जाणवलं मला बापाचं काय. त्या घडीसाठी का होईना तू माझा बाप होतास. तो तुझ्या डोळ्यातला बाप खरा होता. घटकावर मी तुझी लेखक झाले होते. एक लेख म्हणून जे काय कर्तव्य होतं ते केले. मोठे मोठे उपकार मी केले. जा बाबा तर तुझ्या वाटत. शांताराम खाली मांडून निघाला. 4 पावलं थांबला. 4 पावलं चालला आणि जागीच मागे वळून म्हणाला, गौरे किंवा सणाला येईल. जावयाला येतो. किंवा बाप वाट बघतो. आणि एक कुटुंब जन्माला. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार. माझं नाव शारद संजय सावंत आणि आज मी तुमच्यासमोर एक ऐतिहासिक कथा सादर करणार. इसवी सन 261 तो काळ होता भारतात सर्वात राजांच्या युद्धांचा. त्याच्यात एक राज्य मात्र सर्वात मोठं होतं, ते म्हणजे मौर्य साम्राज्य. याचे स्थापनकार चंद्रगुप्त मौर्य होते आणि आता राज्य त्यांच्या तिसऱ्या नातवाचं म्हणजे अशोक. नुकतीच अशोकांनी एक खूप महत्वाची मोहीम काढली होती, ती म्हणजे कलिंग राज्यावरती आक्रमण करून त्या राज्याला आपल्या अधीन करून घ्यायचं. त्या मोहिमेमध्ये ते यशस्वी देखील झाले. ती वेळ होती जेव्हा ते मैदानात होते आणि बघत होते त्या रणभूमीला, जिथे त्या मृत्यूने स्वतः युद्ध तांडव करून मृतदेहांचे ढिगारे पाडावे असा तो महाभयावह दृश्य होता. आणि हे सगळं दृश्य ते आपल्या उघड्या डोळ्यात होतं. एखाद्या माणसाला असं दृश्य बघून त्याचे डोळे नक्कीच पाणवतात, तसे त्यांचेही पाणवत होते. पण त्यांना आपल्या भावनांना पूर्णतः आवर घालता येत होता, कारण एक राजा असाच असतो. तेवढ्या त्यांच्या मागून त्यांचे सेनापती आले आणि हर्षोल्लासानेच त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, सम्राट अभिनंदन, आज आपण फक्त या मौर्य साम्राज्याचेच नाही तर या अखंड भारत भूमीचे सम्राट झालात. आता तुमच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कधीच कोणीच करू शकत नाही. हा दिवस, हा इतिहास आणि हा भारत देश नेहमी स्मरणात ठेवेल. सम्राटांनी त्या मृत्यूकांडावरून आपली किंचितही नजर न हलवता जड आवाजात उत्तर दिलं, खरंच हा दिवस, हा इतिहास आणि हा भारत देश कधीच विसरणार नाही. तेवढ्यात त्यांनी आपल्या गुरुद्वारात सांगितले त्याचा घोडा द्यायला आणि त्यांचा घोडा घेऊन उन्मुख करतो. त्यांच्या भोवती त्यांना दिसत होता रक्तांचे पाठ वाहिले, अर्धमेल्या माणसाच्या त्या किंकाळ्या आणि तो मृतदेहांचा ठिकाण आणि हे सगळं काय बघून पण त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की ह्यापेक्षाही एक भयावह दृश्य त्या रणभूमीमध्ये नसून त्या रणभूमीच्या बाहेर होतं. ते त्या रणभूमीच्या बाहेर आले आणि गावात जाऊन बघतात तर काय, त्यांच्या शरीरातला उरलेला प्राणही निघून गेला. अग्नीमुळे पेट घेतलेली घरं, स्त्रियांच्या, वृद्ध माणसांच्या, चक्क लहान मुलांच्या केलेल्या तरतुदी, हे बघून त्यांना आपला तोलही सावरता आला नाही आणि ते आपल्या घड्यावरून खाली पडले. पण क्षणार्धात स्वतःला सावरून उभे राहिले. तेवढ्या त्यांचे काही सैनिक त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या जवळ येऊन पोहोचले. त्या एकाला त्यांनी विचारलं, त्यांना हरवलेला प्रश्न हा असाच व्यवहार करतो का? तर त्यांनी सांगितलं की हो सम्राट, कारण हे जे सगळे होते ते आपले शत्रू होते. आपण जेव्हा ह्या राज्याशी लढत होतो तेव्हा ह्या राज्याच्या सैन्याला यांनी मदत केलेली होती आणि आता हे गरजेचं आहे की आपण त्याच्यात वागावं, जेणेकरून त्यांच्या मनात आपली धास्ती निर्माण व्हावी आणि परत त्याच्या त्यांनी आपल्याशी बंड करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. आणि हे सगळं आम्ही जे केलेलं आहे ते आपल्याच आदेशावरून केलेलं आहे. आपल्याला कल्पना होती याची शांत बसतो. त्यांना आता काय बोलावं देत होते ना, त्यांना पश्चातापही होत होता आणि वाईट होत. तेवढं त्यांना समोरच्या वाटेवरून एक बोधी भिक्षू त्यांना दिसतो. तो बोधी भिक्षू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि ते बघतात तर काय, त्या बोधी भिक्षूच्या हातात एका लहानसा मुलाचा मृतदेह होता. तो त्यांच्या जवळ येऊन त्यांना किंचित हात देऊन म्हणाला की सम्राट अभिनंदन, आज आपण हे कलिंग राज्य जिंकलात, या अखंड भारतवर्षाचे सम्राट झालात. आज तुम्ही खरंच अजेय झाला. पण मला एक सांगाल का, ह्या तुमच्या सर्व पराक्रमांमध्ये जे तुम्ही आता गाजवतो त्याच्यात या चिमुकल्या जीवाचा काय दोष, काय होती ह्याची? आणि तुम्ही हे सर्व अभूतपूर्व ऐश्वर्य, हे नभूतपूर्व भविष्यात असं घडेल हे साम्राज्य, हे सगळं एक वस्तून देखील या छोट्या जीवाचे प्राण करत आणू शकता काय? त्यांना उत्तर द्यायला काही त्यांनी त्या छोट्या मुलाला आपल्या हातात घेतलं आणि त्याचा तो निरागस प्राण चेहरा बघून हा इतका प्रचंड अशोक नावाने ओळखला जाणारा हा निर्गुणपणे युद्ध करणारा सम्राट त्या दिवशी एका लहान मुलाप्रमाणे रडत. दिवसांमध्ये दिवस करत गेले आणि त्यांच्या मनातून काही विचारत नाही. शेवटी ते आपले सर्व सैन्य देऊन आपल्या राजधानी पाटलिपुत्र येथे पोहोचले. काळ तसाच पुढे जात होता, पण त्याचा पश्चाताप त्यांच्या मनात अजूनही होता.
त्या बुद्धी भिक्षूने विचारलेले ते प्रश्नांची उत्तर कशी द्यावी हा देखील त्यांच्या मनात विचार होता. एवढ्यात त्यांना कोणाची तरी चाहूल लागली आणि बघतात तर काय त्यांचे मंत्रीवर आणि महामंत्री त्यांच्या समोर उपस्थित होते. येण्याचं कारण विचारलं तर महामंत्र्यांनी सांगितलं की आपण कित्येक दिवस झाले त्या राजकारणात लक्ष नाही दिलेलं. सम्राटांनी आपली प्रकृती खराब असल्याचं सांगितलं, पण महामंत्री काही ऐकायलाच तयार नव्हते. ते जरा ओढून पण तसंच घाबरूनही देखील म्हणू लागले की हे बघा सम्राट, आपण जर असं राजकारणात दुर्लक्ष केलं तर आपल्या अधीन असलेल्या सामंतांना आपल्या गोष्टीवरती विश्वास वाटणार नाही आणि ते आपल्या विरुद्ध बंड पण करू शकतात आणि मग आपल्याला आपल्या या मोठे साम्राज्याच्या मान मर्यादेसाठी लढावं लागेल. हे शब्द ऐकताच सम्राट गरजले, हो का? जर असं असेल ना तर हो, लढू, आम्ही लढू, नक्कीच लढू. आम्ही तेच तर करत आलोय ना आमच्या पूर्ण आयुष्यात. आतापर्यंत आमचा जयघोष लोकांनी करावा म्हणून आम्ही लढलो, नंतर आमचा नावाचा दरारा निर्माण व्हावा म्हणून आम्ही लढलो, त्यानंतर आमच्या वडिलांच्या सिंहासनासाठी आम्ही आमच्या भावंडांची देखील लढलो आणि आता ह्या मौर्य साम्राज्याच्या विस्तारासाठी लढलो. फरक काय आहे या सगळ्यात? आम्ही पूर्ण आयुष्य लढतच आलो. पण तुम्हाला हेच सांगू का महाराज, हे सगळं हे पराक्रम असतील, ह्या मौर्य साम्राज्याचा विस्तार असेल, हे अभूतपूर्व ऐश्वर्य अजून वाढवण्याची जी इच्छा असेल ही आमची होती. हे सगळे काय आमच्या मनाची मनशा होती, ह्याच्यात बाकी कोणाचा काहीही दोष नव्हता, काही त्यांचा फक्त विचार होता. ते फक्त आमच्या आदेशातून करण्यात गरज होते. तो नरसंहार मागवत होते प्रत्येक जागेवरती, प्रत्येक राज्यामध्ये आमच्याच आदेशावरून. आणि जेव्हा आम्ही त्या कलिंग भूमीमध्ये जाऊन स्वतः ते सगळं बघितलं ना, तेव्हा आम्हाला वास्तविकता कळली की ते किती भयावह असू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कलिंग युद्धात गेलेल्या 1,00,000 सैनिकांचे प्राण 1.5 लाखांपेक्षा जास्त सैनिकांना प्रचंड आलेलं अपंगत्व, विधवा स्त्रिया, अनाथ मुलं, निराधार वृद्ध आम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच नाही. आणि आम्ही हे जे अभूतपूर्व ऐश्वर्यपूर्ण साम्राज्य निर्माण केले ना, हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे देखील आहे की हे साम्राज्य कित्येक निरागस माणसांच्या मृतदेहावरती उभं आहे. एक असं वास्तव जे तुम्हीच काय कधीच कोणीच नाकारू शकत नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. महामंत्र्यांना देखील काय बोलावं हे कळेना. शेवटी ते आपली मान खाली घालून सगळं ऐकतच होते आणि मग काही न बोलता सम्राटांना प्रणाम करून निघून गेले. सम्राटांनाही आता कळून चुकलेलं की त्यांना काय करायचं. त्यांनी त्वरितच आपल्या सर्व सैन्यातील उच्च पदाधिकाऱ्यांना आदेश दिले व त्यांच्याकडे बोलून घेतलं. तो एक खूप महत्वाचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. तो आदेश होता मौर्य साम्राज्याच्या पूर्ण सैन्याला कायमस्वरूपी स्थगित करण्याचा. त्यांनी मौर्य साम्राज्याचे पूर्ण सैन्य कायमस्वरूपी स्थगित केलं आणि स्वतःचा राज पाठवून बोधिभिक्षुत्व स्वीकारून शांतता व अहिंसेच्या मार्गाने त्यांचं उरलेलं सगळं आयुष्य त्यांनी हा शांततेचा व अहिंसेचा प्रचार करण्याचं घालवलं. पण माणसं कितीही महान असो त्यांना मृत्यूमध्ये चुकलेला नाही, तसंच त्यांनाही नाही. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी आपली राजधानी पाटलिपुत्रमध्येच प्राण सोडले आणि हा महान राजा नंतर यांनी आपल्याला एक अशी गोष्ट सांगितली जी मला पुस्तक राजा महाराजांना कधीच नाही सांगणार. ती गोष्ट होती की एखाद्या माणसाच्या हातात जेव्हा लढण्याची हिंमत तयार होते तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये शांततेचं महत्व तयार होणे हे महत्वाचं आहे. जर ते नसेल तर त्याच्या हातून होतो फक्त विध्वंस. धन्यवाद. आणि माझ्या कथेचं नाव आहे जॉकी. आला आला चल पळो, वार राजा वार सोन्या चल. जीव घेऊन पळणारे राजा आणि सोन्या अंतिम रेषेवर जाईपर्यंत पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्या. शिट्टी वाजली, इशारा झाला. 2 बाजूला उभ्या असलेल्या बैलवानांनी कासरा सोडला. जॉकीला थाप मारली. राजा आणि सोन्याला चाल धरली. श्वास रोखून थर्रार पाहणारा पब्लिक जॉकी जॉकी ओरडते. सर्वांचं लक्ष आहे ते फक्त अंतिम रेषेवर. अंतिम रेषेवर जाईपर्यंतचा प्रकाश त्याचा राजा आणि सोन्यावर आहे असताच तो जॉकीवर देखील. समालोचक वातावरण तयार झालं होतं. तो जाणार, तो जिंकणार एवढा राजा आणि सोन्याला वेगानं पावलं
जॉकीचा तोल गेला. सर्वांचे श्वास रोखलेले. गड्यात थांबू नको आवाज वाढलेला. याच पडलेल्या परिस्थितीमध्ये जॉकीनं मनाशी पक्क ठरवलं, काहीही झालं तरी हातांना नांगर सोडायचा नाही. नांगर त्याने हातात तसाच धरून ठेवलेला. बैल आणि हा सुसाट वेगात त्याच्या मनाच्या वेगाने सीमारेषा केव्हाच ओलांडली होती आणि तो या भात नांगरणी स्पर्धेचा विजेता ठरला होता. आणि आजच्या प्रथम क्रमांकाच्या खालीचे भाग्यवान आहेत सत्या गुरु. पुकारणी झाली पण सध्या काही येईना. नाव दोनदा पुकारण्यात आलं. आज जीवाचं नाव शिवा ठेवून ज्याने पराक्रम केला तो सत्या आला, पण अडखळत दोघांच्या खांद्यावर हात ठेवून. ते दृश्य थोडं वेगळं होतं. टाळ्यांचा कडकडाट अजूनही सुरू होताच. मैदानावर जिंकलेला संख्या आज कपडेत मात्र कसला होता. जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, पण आपलं पुढे काय होईल हेही त्याला वेगानं दाखवून देत होत्या. सत्याग्रह हा जिल्ह्यातला नामवंत जॉकी म्हणून ओळखला जात होता. नवनवीन बैल आणणं, त्यांच्यावर मेहनत घेणं, त्यांना स्पर्धेत उतरवणं या सगळ्यामध्ये जॉकीचा हातखंडा होता. त्यासाठी तो पैशाचा नक्कीच मागपुढे विचार करत नसे. तो काही श्रीमंत होता असं नाही, पण आपल्याकडे पुरडवरक असणं हे श्रीमंतीचं लक्षण असल्याचं तो म्हणायचा. काही जणांच्या बैलजोड्यांना स्पर्धेत उतरवण्यासाठी त्यानं अनेक प्रयत्न केले. राजा आणि सोन्या हे संध्याचे जीव की प्राण होते. त्यांच्या सेवेशिवाय काही दिवस जात नसे. अंतरुणाला केलेला संध्या आपल्या जीवापेक्षा महत्वाच्या असणाऱ्या राजा आणि सोन्याला खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायचा, पण कमरेच्या प्रचंड वेदना त्याला हलूही देत नसत. त्याचा जीव कासावीस व्हायचा, तो गयावया करायचा. त्याच्या घरच्यांनाही त्याचे हाल बघवत नसत. वेगाने धावणाऱ्या वेळीची आता मात्र थंडावलं होतं. चौकोर उदरणाऱ्या धावणाऱ्या महिलांचं निरीक्षण करण्यात त्याचं संपूर्ण आयुष्य गेलं. तो संध्या आज मात्र शांत होता. बैलांचा वेग कधी वाढवायचा, तो कसा वाढवायचा, तो कधी कमी करायचा, तो कसा कमी करायचा याचं सूत्र त्याच्याकडे होतं. पण आज तो त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या सूत्रात अडकून पडला होता, ज्याचं उत्तर अगदी त्याच्यापाशी नव्हतं. जिंकणाऱ्या पायांना कोणीतरी साखर करण्याने घट्ट बांधून ठेवलं होतं की काय असं वाटायचं त्याला. त्यालाही वाटायचं तो वेग पुन्हा धरला येईल. कानावरती सत्या सत्या हा एकच आवाज पुन्हा ऐकायला येईल. पण क्षणार्धात जाणीवा जाग्या व्हायच्या आणि त्या स्वच्छ मैदानावर आणून सोडायच्या. बाबा आता तू का ऐकली म्हणत होतीस? आता मी म्हणेन तसंच. सध्याच्या पोरग्यानेच ठरवलंच होतं. बाबा आम्ही ठरवले, राजा आणि सोन्याला मलकापूरच्या बाजारात विकायला हवं. बाबा तुझ्यासाठी पैसा हवाय, तुला बरं झालेलं बघायचंय. तू बरा झालास की आपण अजून कमी बैलजोड्या विकत घेऊ, पुन्हा मैदानात उतरू, पुन्हा स्पर्धेमध्ये उतरून जिंकू. संध्याकडे शब्द नव्हते. आपल्या जीवापेक्षा महत्वाच्या असणाऱ्या राजा आणि सोन्याला विकण्याचा विचार तो कधीच करू शकत नव्हता. त्याचा चेहरा गंभीर झाला होता. परिस्थितीला मदत असणाऱ्या संध्या ना काही बोलला ना त्याचा चेहरा. शुक्रवारी मलकापूरच्या बाजारात गाडीतून उतरणाऱ्या ऐटीत चालणाऱ्या जोडीकडे सगळ्यांच्याच नजरा रोखलेल्या. राजा आणि सोन्याच्या चालीत अगदी उदारपणा होता. बाजारातले भाव करणारे कमी नसतात. पुकारा झाला, पण त्याच्या पोरग्याने आज मात्र ठरवलंच होतं, काहीही झालं तरी राजा आणि सोन्याला विकायचं. कारण डोळ्यांसमोर होता तो फक्त त्याचा बाप. त्याला आपल्या बापाला चालतं करायचं होतं. काय रे बाबा, हीच जोडी आहे ना व? तिचं कोकणात लय नाव आहे. का बाबा विकायला काढलीस? एका पांढऱ्या शुभ्र वेशातल्या एका माणसानं आपल्या पेरदार वृक्षावरती पोट फिरवत विचारलं. होय बाबा आजारी आहे, पैसा हवं. काय रे किती पैसा हवं? त्याने विचारलं. 50,000 रुपये. सत्याचा पोरगा बोलला. लेका एक सांगू, अरे तर पुढच्या आठवड्यात एक स्पर्धा आहे, लाखभर रुपयाची. उतर की मग जोडी घेऊन आली. जिंकला तर लाखभर भेटतील. बाबाचा इलाज बी होईल आणि तुझी जोडी बी राहील. त्या माणसानं सत्याच्या पोरग्याला सल्ला दिला व तो तिथून निघून गेला. पाठमोऱ्यात जाणाऱ्या त्या माणसाकडे सत्याचा पोरगा बी बघतच राहिला व त्या क्षणी त्यानं मनाशी पक्क ठरवलं, काहीही झालं तरी मैदानात उतरायचं आणि मैदान मारायचं. दुसरा पुकारा झाला.
दोन्हीकडे लोटलेल्या आला आला सत्याचा मुलगा आला. वा शब्दात आणि तो जिंकला. आज संध्यासमोर बक्षीस होतच, पण त्याच्या जीवापेक्षा महत्वाचे असणारे राजा आणि सोन्या देखील होते. आयुष्याच्या लढाईमध्ये सर्व काही राखूनही जिंकता येतं याचा नवीन धडा त्यांना मिळाला होता. पुढच्या स्पर्धेसाठी आपल्या लेखाचं कौतुक करायला संचालक मैदानात स्वतः सज्ज झाला होता. आयुष्याच्या लढाईमध्ये बाबा नावाची तलवार आणि आई नावाची ढाल सोबत असली की कुठल्याही संघर्षाला सहजरित्या सामोरं जाता येतं. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती हो घडी घडी. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती हो घडी घडी. आठवणींना आठवणींची बहाते दुर्वांची गुरु. बालपणीचे सखे सोबती आठवणींना असुर सोबती. कुणी सज्जन कुणी दुर्जन, कुणी जन्मपण कुणी वृद्धपण. या सर्वांच्या विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. या सर्वांच्या विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. पाहते ही दुर्वांची जुळी. धन्यवाद. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक कठीण आणि खडतर अशा प्रसंगातून हे स्वराज्य आकारात आले. मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम साम्राज्याची दखल अवघ्या जगाने घेतली. अशाच एका महत्त्वपूर्ण प्रसंगाचं वर्णन कथारूपाने तुमच्यासोबत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थोडक्यात मांडणं कठीण आहे. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची लढाई अर्थात पावनखिंडीची लढाई. 300 लोक 5000 लढले होते. थोडक्यात मांडता येणं कठीण आहे, पण आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्याला हे कळलं पाहिजे की हे 300 लोक 5000 लढतात कसे आणि आपण त्यातून काय शिकू शकतो. आय होप की ही लढाई मला इतिहासाच्या पलीकडचं काहीतरी सांगून जाईल. मी फार खोलात शिरत नाही. आपल्याला माहिती आहे पन्हाळगडाला वेढा दिला होता किती व्यवहारते आणि या वेड्यातून पलायन करून महाराजांना विशाळगडावर जायचं होतं. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर सर्वसाधारण 65 किलोमीटरचं. रात्री म्हणजे आता प्रसार वगैरे आपल्याला कळणार नाही. घड्याळाच्या भाषेत सांगायचं झालं तर रात्री 9 ते 10च्या सुमारास 600 लोक महाराजांना घेऊन निघाले. त्यांना जायचं होतं विशाळगडाकडे. वाट सरळ नव्हती. अगदी त्या जंगलातून काट्यातून त्या दऱ्यातून जायचंय. घोड्यांचा वापर करायचा नाही कारण घोडे आवाज करतात. मग हे 600 लोक ज्यांना त्या प्रदेशाची माहिती होती असे 600 निवडक योद्धे जेदे आणि बांदल आणि बाजी प्रभूंसारखे सेनानी यांना घेऊन महाराज बाहेर पडले. साधारण 52 किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे सर्व पावनखिंडीजवळ पोहोचले आणि हैराणकरची बातमी कानावर आली की सिद्धी जोहर सोबत असणारा त्याचा आणखी एक सरदार सिद्धी मसूद 5000 सैन्य घेऊन मागावर येतोय. आता 5000 600 लोकांनी लढणं, त्या मैदानात त्यांच्याशी लढणं अशक्य होतं. 13 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं, पण हा राहिलेला सगळा प्रदेश हा मैदानी होता आणि 5000 600 लोक पुढ्या मैदानात लढू शकत नाही हे विधिलिखित होतं. त्यावेळी बाजी प्रभूंनी एक खास निर्णय घेतला. ते महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही 300 लोक घेऊन पुढे व्हा. किती? 13 किलोमीटर अंतर जायचंय. 13 किलोमीटर अंतर चालायला एक दहा म्हणजे 3 तास आणि ही आमच्यासाठी T20ची मॅच आहे की आम्ही खेळू. आम्ही थकलोय, भले आम्ही दमलोय. काल आम्ही किती वाजता जेवलो आम्हाला माहित नाही, पण महाराज मी तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत हे 300 लोक आणि हा बाजी त्या खिंडीच्या पर्वताची छातीचा कोण करून पाय तोपर्यंत एकाही जन्मालाही तिथं चढू देणार नाही. महाराज तुम्ही निघा. महाराजांना ही कल्पना कितीशी आवडली होती, पण या 600 लोकांच्या विनवणींना शरण येऊन महाराजांनी तिथून 300 लोकांना घेऊन जायचं ठरवलं आणि ते 300 लोक तिथे लढायला सज्ज झाले. विचार करा, समोरून 5000 लोक येत आहेत. राजा नावाचं सैन्य आहे. हे लोक थकलेले नाहीयेत, हे लोक थकलेले आहेत आणि अशा थकलेल्या अवस्थेत त्या 5000 लढणं म्हणजे अख्खाच्या अख्खा समुद्र अंगावर येण्यासारखं होतं आणि तेही अशा थकलेल्या अवस्थेत. मग आपण येतो गनिमी काळावर. ऑब्व्हियसली बाजी प्रभूंची रणनीती काय असते? 300 लोक ही खिंड लढवणार आहे 3 तासासाठी. काम सोपं नाहीये. मग युद्धाची रणनीती आखली गेली. 300 पैकी 100 लोक खिंडीच्या तोठाशी उभे राहतील. समोरून जर 5000 लोक येत असते, खिंड निवडण्याचं कारण हे होतं की या खिंडीतून
5,000 लोक आसपास जाऊ शकत नाही, त्यांना 1-1, 2-2, 3-3 करूनच जावं लागेल. याचा अर्थ 5,000चं सैन्य एकत्रित हल्ला करू शकत नाही, तशी जागा तिथे नाही आणि युद्धाची स्थिती तशी असते. त्यामुळे समोरून येणाऱ्या 1000 लोकांसाठी 100 लोक स्थितीच्या तोंडाशी उभे राहिले आणि त्यांच्या समोर त्यांचा मोर्चा, ज्याचं वय आहे अंदाजे 45 ते 50 वर्षे, बाजी प्रभू देशपांडे. 2 हातात 2 तलवारी, त्यांना दांडपट्टे म्हटलं जातं. ही तलवार 6.5 किलोची, ही तलवार 6.5 किलोची. याचा अर्थ 13 किलोचा सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं. तरी हे लोक तिथे होते, अत्यंत कठोर किंवा अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत होते. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. आता रणनीती अशी होती किंवा स्ट्रॅटेजी अशी होती की 100 लोक खिंडीच्या तोंडाशी उभे राहतील समोरून येणाऱ्या 1,000शी लढण्यासाठी. तर विचार करा, एक मावळा 10 जणांशी लढतोय. मग जर एक मावळा 10 जणांशी लढतोय तर एक विचार आता मला डोकावून जातो की जर तो एक मावळा जो 10 जणांशी लढतोय तो जर पडला तर बाजूच्यावर किती जणांची जबाबदारी येऊन पडेल? 20 जणांची. आणि 20 जणांना अंगावर घेणं त्या भविष्यात, भूतकाळात आणि वर्तमान काळात फक्त एकाच व्यक्तीला शक्य आहे आणि तो म्हणजे आपला रजिता. ऑब्व्हियसली. त्यामुळे मग त्याची काय रणनीती होते? एक मावळा पडल्यानंतर बाजूच्यावर 20 जणांची जबाबदारी येत असेल तर त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी होती की या 100 लोकांच्या मागे 30 ते 35 जणांची एक बॅकअप परी होती. समोरून लढणारा एखादा मावळा पडला तर बाजूला उभ्या असलेल्या, मागे उभ्या असलेल्या एक मावळ्यांपैकी एक जण पुढे येणार, त्याला बाजूला करणार, त्याची जागा घेणार आणि लढत राहणार. तोपर्यंत लढत राहणार तोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. कारण वचन दिलंय महाराजांना की जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत यमाला सुद्धा मला जाण्याची परवानगी नाही. आणि मग लढाई सुरू झाली. आपल्याला असा अंदाज असतो की विशाळगडावर जाण्यासाठी एक प्रकार म्हणजे 3 तास, साधारण 12 वाजता महाराज विशाळगडावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण महाराज तिथे पोहोचले नाही. त्याचा अर्थ कारण विशाळगडाला आधीच एक वेढा पडला होता. जसवंत दळवी आणि सूर्यराव नावाच्या सरदाराने तो वेढा दिलेला होता. याचा अर्थ आता गडावर जायचं तर हा वेढा फोडावा लागेल. आता महाराजांसोबत जे 300 लोक आले ते 65 किलोमीटर चालून आले. त्याचा अर्थ ते अजून थकले. त्यामुळे हा वेढा फोडण्यासाठी आता किती वेळ लागेल याचा अंदाज करू शकत नाही. याचा अर्थ पावनखिंडीतली लढाई जी 3 तासांवर ठरली होती ती आता 7 ते 8 तासांवर जाऊन पोहोचली. आणि मग 7 ते 8 तासांसाठी एवढ्या लोकांशी लढणं ही गोष्ट सोपी नाहीये मित्रांनो. ते सुद्धा समोरून 1000 आले, ते दमले, पुढचे 1000 येते, ते दमले, तिसरी 1000ची फरी येईल. पण या 100 लोकांना पर्याय नाहीये, त्यांना लढायचंय, त्यांना लढावंच लागेल. अशा परिस्थितीत एखादं सैन्य किंवा एखादे सैनिक ज्यांना पार करून आतमध्ये गेले तर त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी होती? तर आतमध्ये अजून 5-5 जणांच्या तुकड्या उभ्या केल्या होत्या. जर कोणी आत शिरलं तर या 5-5च्या तुकड्यांना त्याला सामोरं जावं लागेल. आणि या 5-5च्या तुकड्यांना सहाय्य पुरवण्यासाठी, त्यांना सपोर्ट पुरवण्यासाठी खिंडीच्या दोन्ही टोकाला वरच्या बाजून 2 तुकड्या उभ्या केल्या होत्या. ते दगड, मोठे भाले घेऊन त्यांना सपोर्ट पुरवत होते. आणि यदा कदाचित यातूनही खिंडीच्या टोकापर्यंत कोणी पोहोचला, कोणी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मागे आणखी एक 50-60 जणांची तुकडी होती जी त्यांना तिथे अडवणं शक्य होतं. याला म्हणतात रणनीती, याला म्हणतात गनिमी कावा, याला म्हणतात चक्रव्यूह. आणि हे चक्रव्यूह फेकून जाणं तिथे असलेल्या 5,000 नव्हे 10,000 सुद्धा शक्य नव्हतं. मग लढाई सकाळी 9 वाजता सुरू झालेली लढाई 1 वाजता, 1:30 वाजता, 1.5 प्रहर झाला की लोक लढतायत. मग सिद्धी बसून वैतागला. त्याला कळेना हे 300 लोकांचं वादळ जे या खिंडीत सुटलंय त्याला थांबवायचं कसं. मग त्याने शक्कल लढवली. त्याच्या असं लक्षात आलं या सगळ्यांचा जो मोर्चा आहे बाजी प्रभू देशपांडे, आपण त्याला मारलं तर मराठी आपोआप माघार घेतील असा विचार करून त्याने एक शक्कल लढवली आणि एक बंदूकधारी बोलवला. आता तुम्ही विचार करा की बंदूकधारी कसा? इंग्रज त्यावेळी होते तर बंदुकाही होत्या. आणि मग त्याने तो बंदूकधारी एका
जे वर्णन केलंय बाजी कपूरचं ते त्या लढाईला दर्शवतं, त्या इतिहासाला दर्शवतं. सिद्धी मसूद म्हणाला, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है. ज्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जखम व्हायला जागा उरली नाहीये तो बाजी आहे. आणि मग त्या बंदुकधाऱ्याला बघितलं, एक माणूस 2 हातात 2 तलवारी घेऊन लढतोय, तो पूर्ण अंगाने त्याचं पूर्ण अंग रक्ताच्या थारोळ्यात टाकले तरीही तो लढतोय. त्याने नेम धरला, अचूक नेम धरला. बाजी गोळी सुटली, गोळी बाजी कपूरच्या छातीत घुसली. बाजी कपूर कोसळले, त्यांना समोर डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना जाणीव झाली की हा मृत्यू आहे. पण त्यात काही मनात विचार आला, गडावर राजे पोहोचले नाहीये, गडावरून तोफेचा आवाज आला नाहीये, मला हे मरण मान्य नाही, मला उठावं लागेल, मला लढावं लागेल. त्या कशाही परिस्थितीत, त्या गोळी लागलेल्या परिस्थितीत ते उठले आणि तिथून पुढे तब्बल 1, 2 नाही तर 5 ते 7 तास ते लढत होते तोपर्यंत लढत होते तोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. आणि मग तोफेचा आवाज झाला. बाजी कपूरने तो ऐकला आणि मग त्यांना समजलं माझे राजे गडावर पोहोचले. ज्या कार्यासाठी मी इथे उभा होतो ते कार्य संपन्न झालं, माझं जीवन कृतार्थ झालं. आता मला मरण स्वीकारावं लागेल. इतका उशीर बाजूला उभा असलेल्या मृत्यूला ते म्हणाले असतील, चालेल जा, आता मला घेऊन जा. आणि या घटनेनंतर सिद्धी मसूदचं 2,500 सैन्य जे कोणी तिथे शहीद झाले त्या मावळ्यांच्या त्या बाजी कपूरच्या अंगावर. आणि भारताचे लोक जेव्हा त्यांना न्यायला आले तेव्हा बाजी कपूरचं शरीर अखंड सापडलं नाही. शत्रूच्या मोर्टाराने त्या शरीराचे तुकडे केले. काय म्हणावं या वेळेपणाला, काय म्हणावं या वेळेपणाला. आणि माणूस असं करूच कसं शकतो. मग खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपण जे ध्येय ठेवतो ना, आपण डोळ्यासमोर जे ध्येय ठेवतो त्या ध्येयापुढे आपली कामगिरी नेहमीच कमी पडते. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो मी आयुष्यात खूप केलं, जेव्हा जेव्हा आपण म्हणतो मी आयुष्यात खूप केलं, तेव्हा तेव्हा बाजी कपूरला आठवत मला कळेल मी आयुष्यात काहीच नाही केलं. म्हणूनच एक गोष्ट जी मी या बाजी कपूरकडून शिकले, तानाजीकडून शिकले, प्रतापराव रुद्रांकडून शिकले, ती म्हणजे नेहमी तुमच्या ध्येयाच्या वरती तुमची कामगिरी दाखवा, तर आणि तरच यश तुमचं असतं. हे लोक थकलेले होते, उपाशी होते, त्यांच्याकडे हत्यारं नव्हती समोरच्याची, पण तरीही ते लढले आणि जिंकले. यावरून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याकडे जे नाहीये त्याचा विचार करून लढत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा उत्कृष्ट पद्धतीने वापर करा आणि यश घेऊन आणा. आपल्याकडे जे नाहीये त्याचा विचार करून लढत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा उत्कृष्ट पद्धतीने वापर करा आणि यश घेऊन आणा. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक लढाई आपल्याला शिकून जाते. आजच्या काळात तरी आपण प्रत्येकाने अंगीकारायला पाहिजे, ती म्हणजे जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढू होत नाही, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढू होत नाही तोपर्यंत हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभावी जिंकणे नियतीला शक्य नाही. जोवर मैदानात उभावी जिंकणे नियतीला शक्य नाही. आयोजकांनी इथे उपस्थित राहण्याची संधी दिली, तुम्ही सर्वांनी तो उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करते आणि थांबते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय. आज या ठिकाणी ज्या कथा सादर झाल्या त्या अतिशय उत्तम होत्या. सर्वांनी अतिशय जीव ओतून आपल्या कथा आपल्यासमोर सादर केल्या, मांडल्या. या ठिकाणी माझी देखील एक कथा सादर करणार आहे. ही मूळ कथा इंग्रजी असून याचे मूळ लेखक आहेत हॅन्स अँडरसन. या कथेचा मी मराठी अनुवाद केला आहे. कथेचं नाव आहे राजाचा पोशाख. ही कथा आहे एका राज्यातील राजाची. खूप वर्षांपूर्वी एक राजा होता. त्याला नवीन नवीन वस्त्र परिधान करण्याची इतकी आवड होती की त्याने आपले सर्व धन दौलत त्या वस्त्रांवरच खर्च करायचे ठरवले. तो प्रत्येक तासाला नवीन वस्त्र परिधान करत होता. त्याला ना राज्याची काळजी होती ना राज्यातील कुठल्याही जनतेची. जर कोणी विचारलं की राजा कुठे आहे तर राजा दरबारात नसून तो आपल्या वस्त्र बदलण्याच्या
कोणतीही सभा असो, समारंभ असो किंवा परराज्याचा दौरा असो, तो एकही संधी सोडत नव्हता. या त्याच्या राज्याला भेट देण्यासाठी परराज्यातून अनेक लोक यायचे. एके दिवशी याच राज्यात 2 विणकर आले, कपडे शिवणारे आले. ते राजाच्या दरबारात गेले आणि राजाला जाऊन भेटले. राजा खूपच खुश झाला. राजाला ते विणकर म्हणाले, महाराज, आम्ही खूप दुरून आलो आहोत. आम्ही ऐकून होतो की आपणास निरनिराळे वस्त्र परिधान करण्याची आवड आहे. आम्ही आपणास अशी वस्त्र शिवून देऊ की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. महाराज उत्सुक झाले. महाराजांना काहीच कळलं नाही. पुन्हा एकदा विणकर म्हणाले, महाराज, या वस्त्राची निर्मिती फक्त धातूंपासून, हिऱ्यांपासून, मोत्यांपासून होणार नाहीये, तर यामध्ये एक अद्भुत जादू आहे. राजाला देखील प्रश्न पडले, पोशाखात आणि कसले अद्भुत जादू? त्यावर पुन्हा हाच प्रश्न त्याने त्या विणकरांना विचारला. विणकर म्हणाले, महाराज, या पोशाखातली अद्भुत जादू म्हणजे अशी, हा पोशाख असा आहे, हा पोशाख त्यालाच दिसेल जो या राज्यात राहण्याकरता योग्य असेल किंवा लायक असेल. हा पोशाख त्याला दिसणार नाही जो या राज्यात राहण्याकरता अयोग्य असेल, तो राजद्रोही ठरेल. राजा खुश झाला. राजाच्या मनात असं आलं, जर का आपण हा अद्भुत पोशाख परिधान केला तर निश्चितच आपल्याला कळेल की या राज्यात राहण्याकरता कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे. राजाने तात्काळ त्या विणकरांना सांगितलं की जितक्या लवकरात लवकर तुम्हाला ही वस्त्र शिवून देता येईल तितक्या लवकरात लवकर शिवून द्या. त्यांना हवं असणारे हिरे, मोती, दागिने, जे सर्व काही लागणार होतं ते राजाने त्यांना देऊन केले. त्या विणकरांनी त्याच महालात एका खोलीत आपले 2 हातमाग बसवले. त्या हातमागावर काहीच नव्हतं. ते रात्रभर त्या हातमागावर काहीतरी शिवण्याचा अभिनय करत होते. राजाच्या मनात असं आलं की आता या पोशाखाची निर्मिती कशी चालली हे जाऊन आपण बघायला पाहिजे. या विणकरांना जे सामान मिळालं होतं, हिरे, मोती, दागिने, ते त्याने आपल्या पिशवीत लपवून ठेवले. राजाने असं ठरवलं, पोशाखाची निर्मिती कशी चालली हे बघण्यासाठी राजा आतुर झाला. परंतु राजाच्या मनात असा विचार आला की जर का हा पोशाख आपण पाहण्यासाठी गेलो आणि जर आपल्यालाच नाही दिसला तर निश्चितच आपण या राज्यात राहण्याकरता योग्य नसतो. राजाने विचार बदलला. राजाने असं ठरवलं की आपल्या विश्वासातल्या एखाद्या मंत्र्याला तो पोशाख पाहण्यासाठी पाठवला. राजाने आपल्या एका विश्वासातल्या मंत्र्याला आदेश दिले. हा जो मंत्री होता विश्वासू होता, सर्व आपली कर्तव्य व्यवस्थित पार पडत होता. त्याने त्या मंत्र्याला आदेश दिला. मंत्री त्या खोलीत गेला ज्या ठिकाणी 2 हातमाग लावले होते. ते 2 जण त्या ठिकाणी काहीतरी शिवण्याचा अभिनय करत होते. त्या हातमागावर काहीच नव्हतं. तो मंत्री त्या खोलीत गेला. तो विणकरांना म्हणाला, कशी चालली महाराजांच्या पोशाखाची निर्मिती? विणकर म्हणाले, उत्तम, अतिउत्तम. हा बघा संपूर्ण राजाचा पोशाख. मंत्र्याला तिथं काहीच दिसत नव्हतं. मंत्र्याला मनोमनी असं वाटू लागलं की खरंच आपण या राज्यात राहण्याकरता अयोग्य आहोत का? या पदाकरता आपण अयोग्य आहोत का? मंत्र्याने विचार केला, जर काही राजाला कळलं तर राजा मला राजद्रोही ठरवेल आणि या राज्यातून हाकलवून देईल. मंत्र्याने असा विचार केला की जे काही हे विणकर सांगतात ते आपण समजावून लक्षपूर्वक ऐकून घेऊ. कारण मंत्र्याला आता परत जाऊन राजाला याबद्दल सविस्तर सांगायचं होतं. हा मंत्री पुन्हा राजमहालात परत. राजा त्याची वाट पाहत होता. राजाने मंत्र्याला विचारलं की कशी चालली आमच्या पोशाखाची निर्मिती? मंत्री म्हणाला, सुंदर महाराज, असा पोशाख मी आतापर्यंत पाहिला नाही. त्या विणकरांनी सांगितलंय त्याचप्रमाणे तो अद्भुत आहे. हा आपल्यावर अतिशय खुलून दिसेल. आपली जी 56 इंचाची छाती आहे ती दुप्पट दिसेल. राजा खुश झाला. राजाच्या मनात असं आलं की आता हा पोशाख मी स्वतः जाऊन बघितला पाहिजे. राजाच्या पोशाखाची ही वार्ता जनतेत वाऱ्यासारखी पसरत होती. जनतेमध्ये भीतीबरोबर उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं. राजाने मंत्र्याला सांगितलं, मला आत्ताच्या आत्ता जाऊ तर माझा पोशाख बघायचा आहे. मंत्री म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. मंत्री राजाला घेऊन त्या खोलीत. मंत्र्याला देखील तो पोशाख काही दिसला नव्हता. मुळात त्या हातमागावर काहीच नव्हतं. पुन्हा एकदा ते 2 जण विणकर काहीतरी शिवण्याचा अभिनय करत होते. मंत्री राजाला म्हणाला, हा पहा महाराज, हा आपला पोशाख मी तुम्हाला म्हणालो नव्हतो, अतिशय सुंदर आहे. हा आपल्यावर खुलून दिसेल. राजाला देखील त्या ठिकाणी काहीच दिसत नव्हतं. राजालाही असं वाटायला लागलं
की आपण देखील या राज्यात राहण्याकरता, या पदाकरता अयोग्य आहोत का? राजाने टक लावून त्या हात मागाकडे पाहिले. त्याने समाधान म्हणून होकार दिला. हाच पोशाख सर्वोच्च आहे. राजाला तिथे काहीच दिसलं नव्हतं. विणकरांनी राजाला सल्ला दिला, महाराज, आम्ही रात्रंदिवस या पोशाखाची निर्मिती केली. आमची अशी इच्छा आहे की हा पोशाख घालून आपण राज्यभर आपली मिरवणूक काढली. राजा खुश झाला. राजाने आपल्या मंत्र्यांना आदेश दिले, उद्या सकाळी हा पोशाख घालून संपूर्ण राज्यभर माझी मिरवणूक काढली जाईल. तशी त्या राज्यभरात दौंडी पेटवली. दुसऱ्या दिवशी राजा आणि त्याचे सर्व मंत्रिमंडळ पुन्हा त्या खोलीत गेले. त्या ठिकाणी ते विणकर होते. विणकरांनी राजाला असं सांगितलं की महाराज, हा पोशाख परिधान करण्याच्या आधी पहिल्यांदा आपणास आपल्या अंगावरील जो आपला शाही पोशाख आहे तो उतरवावा लागेल. राजाला त्याने विनंती केली की आपण त्या आरशासमोर जाऊन उभे राहू. राजाच्या अंगावरचे सर्व वस्त्र ते विणकरांनी उतरवले आणि ते म्हणाले, हा तुमचा पोशाख, हा तुमचा कोट, हा तुमचा पायजामा. ते असं काही दाखवत होते की जणू काही त्यांच्या हातात खराच राजाचा पोशाख आहे, पण त्या ठिकाणी काहीच नव्हतं. त्यांनी राजाच्या अंगावर तो पोशाख चढवला. आता मिरवणुकीला सुरुवात झाली. राजा तसाच बाहेर आला. त्यात तत्पूर्वी राजाने आरशात स्वतःला निरखून पाहिलं. राजाला त्या पोशाखातली जणू काय भव्यताच दिसत होती. राजा त्या मिरवणुकीसाठी बाहेर आला. रस्त्याच्या दुतर्फा खिडक्यातून सगळीकडे लोक जागा मिळेल तिथे उभे राहिले होते. ताट थाळ्या वाजवत त्या ठिकाणी माणसं उभी राहिली होती. ढोल ताशे गगनाला भिडले होते. राजाची मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. जशी जशी मिरवणूक पुढे सरकत होती तसं लोकांचा उत्सव वाढला होता. मंत्रिमंडळाने देखील खोटी प्रशंसा केली होती. आपणही मूर्ख आहोत असं जनतेला वाटू नये म्हणून लोक देखील खोटीच प्रशंसा करत होते. जशी जशी मिरवणूक पुढे गेली त्यावेळेला एक लहान मुलगा त्या मिरवणुकीच्या समोर आला. तो लहान मुलगा मोठ्याने ओरडला, अरे हा राजाचा नागडा आहे, याच्या अंगावर काहीच नाहीये. राजाला आता कळून चुकलं की आपला खेळ इथंच संपलेला आहे. राजाने आपल्या 56 इंचाची छाती आणखी दुप्पट फुगवली आणि राजाने मिरवणूक चालूच ठेवली. धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद, त्याचप्रमाणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा या मराठी किंवा साहित्य व नाट्य महोत्सवात मला माझी इथं कथा सादर करण्याची संधी दिली. त्याचबरोबर मला आपण अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.